मित्रांनो चला सुरू करूया. सो हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि आम्ही आता फायनली पोहोचलेलो आहे फार्म हाऊस वरती. तर बघू शकतात, आणि पावसाने घाण केलेली आहे, असू दे थोडीशी गेलेली आहे. तर बघू शकतात बॅकग्राऊंड किती भारी आहे. तर गाईस, फार्म हाऊसचं नाव आहे वसुशेठ फार्म हाऊस आणि हा लोकेटेड आहे आपल्या भिवंडीमध्येच. भिवंडीमध्ये पडघ्याच्या थोडंसं पुढे. मी नंबर देईल आणि लोकेशन वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही सगळे प्रोव्हाइड करू. येस. आणि जो इथला आहे मालक, त्यांनी आवर्जून आम्हाला बोलवलेलं आहे. आणि आम्हाला स्वतःला पण आवडलेलं आहे. आम्ही भरपूर आम्ही बघितलेले होते व्हिडिओ, आणि मस्त वाटला. मी विचार केला चला जाऊ एक तर आतमध्ये जाऊया गाईस. हा पार्किंग एरिया बघू शकता तुम्ही, भरपूर मोठा पार्किंग एरिया आहे. आणि हा एंट्रन्स गेट आहे. आणि इथून हा पहिला कॉटेज आहे. आणि इथं नाव पण लिहिलेलं आहे मस्त, आणि धनश्री मस्त चालते पुढे पुढे. आणि आपल्याला त्यांनी एक कॉटेज दिलेला आहे, हा ब्ल्यू वाला. आणि इकडे गाणी बिणी चालू झालेत. आपण अजून आपली फॅमिली आलीच नाहीये, अजून अर्धीच फॅमिली आपली अजून आपली फॅमिली आली नाही. तोपर्यंत आपण पूर्ण टूर करून घेऊया फार्म हाऊसचा, कारण फार्म हाऊस बघण्यासारखं आहे. फार्म हाऊस नाहीये, पूर्ण तुम्हाला डिटेल देईल. म्हणजे तुम्ही या कधीतरी, आम्ही पण आलो तसं, कारण की भरपूर भारी आहे. आता हा जो स्विमिंग पूल आहे ब्लू घराचा समोरचा छोटूसा, तो पण बघा तुम्ही. हा लहान पोरांसाठी, लहान मुलांसाठी स्विमिंग पूल पण आहे. बसण्याची जागा आहे, पाळणा आहे, सगळं आहे. पण आपल्याला जो स्विमिंग पूल पाहिजे तो आतमध्ये तो दाखवतो तुम्हाला गाईस. चला चला. का पाऊस पडतोय मस्त एकदम. आणि फार्म हाऊस पोचलो आम्ही. आता थोडा पाऊस थांबू द्या, मग तुम्हाला पूर्ण रिव्हील करतो एकदम लुक, फार्म हाऊसचा लुक. मित्रांनो, आम्ही पोचलोत ना, पावसाने नुसतं टपटप आवाज केलाय. पप्पा पण आलेत, सगळे आलेत. आम्ही पोचलो. अजून एक गाडी मागे आमची, तिला पण येऊ दे. अजून पब्लिक बाकी आहे. अजून कोणच नाही, आपणच सगळं. पाऊस बघ किती जोरात आला. हा इथे आहे किचन. किचन आहे. आणि किचन मध्ये आपण जाऊया चला, कारण की आता जेवण पण बनवायचं आहे ना. आणि भांडी वगैरे काय बघूया आपण. भांडी वगैरे सगळी लागलेलीच आहेत बाहेर. आणि आपण किचन मध्ये जाऊन बघू पहिले काय काय जेवण बनवण्याचं, कसा सामग्री सगळंच आहे वाटतं. हा एका देवाचं मंदिर पण आहे. मंदिर म्हणजे इथं त्यांनी मस्त हे केलेलं आहे, पाया पडून. भरपूर मोठं आहे स्पेस. ही पार्किंग आहे. ही पार्किंग आहे, दाखवली लावलेली. आणि इथं बसायला स्पेस पण आहे मस्त एकदम. आणि इथं सिटिंग प्लेस आहे जेवणासाठी. म्हणजे आपण तिथे जेवण बनवून इथे बसूया आपण. येस. चला आता आपण वरती जाऊया. हे बघ कसे फिरतात सगळे. तर मित्रांनो, हा आहे मेन स्पॉट. हा आहे मोठा स्विमिंग पूल मस्त. गॅलरी बघू शकतात, मस्त आहे. आणि इथे सगळे बघू शकतात किती मस्त वाटतंय. त्या साईडला वेगळं आहे, या साईडला वेगळं आहे. हा थोडा रोड आहे इथं. रोडच्या थोडंसं आतमध्ये हा नाही गे फार्म हाऊस.
गाईज फार्म हाऊसचं नाव बघू शकता आणि आमचा ऊन लागायला लागला गाईज दुसरी गाडी आलेली आहे. पब्लिक आले धनश्री की कृपा. आज इतनी बड़ी हो गई है ना कि मैं सबको मेरे बेस पे लेके आई हूँ. आज मी सगळ्यांना घेऊन आले. नाना बिनासे उतरेल सगळी. पप्पा वगैरे पप्पानी तर चेंज बिंज करून एकदम रेडी आहेत पप्पा. लावते गाडी लावते उलटी लाव ना अशी. गाणी पिणी सगळं चालू आहेत. आम्ही आता भांडी घेऊन चाललेलो. आता आम्ही चाललोय जेवण बनवायला. काढलाय सगळा खाली. सो आता आम्ही चाललोय जेवण बनवायला आणि बघू शकता बेकार भूक लागलेली आहे. चला पटापट. आम्ही चिकन बकऱ्याचं मटण सगळं काय करायला घेतलेलं आहे. सगळी सामग्री आणलेली आहे आणि तेल टाक. चला ओ माय गॉड टाकना. सेटअप झालाय. जेवणा सेटअप झालाय. इथं तलातलीचं सेटअप चालू आहे. फोडला ना. आता फार्म हाऊसचा फिल्टर चालू केलेलं आहे. स्विमिंग पूल एकदम फिल्टर होतोय आणि इकडं क्लिनिंग वगैरे चालू आहे. सगळे बसलेत मस्त आहे एकदम. आणि थोड्या वेळातच गाणे बिणी चालू होतील. दाखवतो काय मजा दाखवतो मजा. चालू आहे पहिला वाटा मला. तिकडं पण त्यांचं चालू आहे मॅरिनेशन. काय त्यांचं चालू झालेलं आहे. मारामारी चालू. बाबू किती ओंड आहे बघ. अरे जा तर खाली तर जा. अरे नाही बाबू. अरे बाबू आधी 4 फूट आहे. 4 फूट आहे फक्त. 4च फूट आहे जसं नाही. बस मजा चालू केली जाईल. हा बघ ना. ए पेरी होय पेरी केचप तो तिकडे बघ खाली. चल केचप घे. हे तेलात जाशील. बाबू तू बाहेर जा. आता चिकन फ्राय करायला घेतलेलं आहे. प्राईस पोचलेले आहेत आणि आपण थोडं बाहेर जाऊया. एक साईडला बकऱ्याचं मटण बनवायला घेतलं आहे. एक साईडला सगळं सामान आणि यांची मजा चालू आहे. इथून आमचं इंजन आहे डायरेक्ट स्विमिंग पूल. ए भाई काय चालले. रूम आहे. आता कपडे बिडे ठेवले आहेत. बेड वगैरे 2 वगैरे बेड आहेत. AC वगैरे तुम्हाला फुल एकदम कंडिशनमध्ये आणि एस्थेटिक वाईब आहे. आणि इथून एकदम विंडो आहे. विंडोमधून डायरेक्ट बाहेरचा व्ह्यू खतरनाक दिसतो बघा. गाईस खतरनाक एकदम. आता मी चेंज वगैरे केलेलं आहे. आता मी पण चाललो जर पोहायला. जगा एकदम खतरनाक लोक एकदम. सो गाईज यांची मजा बघू शकता. अजून उतरलेच नाही अजूनही आणि हे मस्त बसतात सगळेजण. सो गाईज कसे पागल झालेत बघू शकता. ते बघा हे सगळे पागल झालेले आहेत.
पप्पांचे सूर बघा आता. चला फोटो काय व्हिडिओ आहे घे ना तुम्ही मारा. व्हिडिओ चालू आहे मारा. चला आले 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 आले. काय यांना उडवलं की वेगळाच विषय चालू आहे. माझ्या हातात दे ना. एक नंबर छाती यायला पटकन इथं. यांची मजा बघू शकतात आणि मला मस्त पैकी मी बसलेली आहे. गुच्चू लाल कैसा घूम रहे हो. कॉम्प्लिकेट बनलेला सगळा चिकन पिकअप रेडी. हो जेवायला बसूच पडतं एकदम. वातावरण खूप मस्त झालेलं आहे. वातावरण खूप मस्त झालं. अजून तर आम्हाला दुसऱ्या स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे. आता आम्ही तिकडे जाणार आहे जेवण झाल्यानंतर. येस सो गाईज चिकन भात कांदा आणि बकऱ्याचं मटण दे ना ग मम्मी. मला का नाही देत. पाहुण्याला तेवढे लांबून आम्हाला पण घे इकडे पण घे. प्रमुख पाहुणे दे रस्सा. मी आता
जेवून घेतो आणि डोळे बंद. डोले बिले बघ कसे काले पडले. माझे पण माझी केस गेली ना. आहेत अजून भिजली नाही केस तुझी. पोरं कशी बनली पण विचार नाही हिची आता स्कूल स्टेशन मध्ये चालले. हे मॅडम मॅडम ज्यूस बूस काय पाहिजे. केस बिस जाम भिजलेत मस्त एकदम. रिलॅक्सेशन चालू रिलॅक्सेशन एकदम. आम्हाला आता झोप. आम्ही जाम थकलोय. मी तर पाण्यामध्ये जास्त गेली. मी नाही थकलो अजून. आम्हीच पोहतो. झोप आलं आता. नहीं हमरा है हमरा. तुम्हारे इधर कैमरा नहीं हुआ अभी तक. माझी लिपस्टिक बघ कशी खाली उतरले. जोकर झाले तू. झोप आली यार. तर मित्रांनो जाम मजा आली. जाम मस्त फार्म हाऊस आहे एकदम खतरनाक. आणि थँक्यू फॉर सुमित पाटील शेट. सुमित पाटील भाऊ थँक्यू सो मच. साईडला मस्त पाऊस पडलाय. पाऊस आला खतरनाक. येते का तू? गाईज मी झोपून आलेली आणि एन्व्हायरमेंट जाम भारी झालेलं आहे. आणि 5 नाही अर्धा तासाची झोप काढून आलेली मी. पण यांचा पावसामध्ये त्यांची आंघोळ बिंगोळ चालले. काय बोलतो शेट. सो गाईज रात्रीचं एन्व्हायरमेंट बघू शकतात किती क्लास आहे. आणि खूपच मला आवडला हा फार्म. खूप भारी आहे. तर तुम्ही पण प्लीज या. गाईज आम्ही आता निघतो आणि पटापट बुकिंग करा जर तुम्हाला इथे यायचं असेल तर. कारण की जाम भारी फार्म हाऊस आहे आणि आम्ही जाम मजा केली. सो आता संध्याकाळ झाली आणि आम्ही आता घरी निघतोय. तर हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि सगळे बसलेले आहेत. आणि तुम्हाला बुकिंग करायची असेल तर नंबर आहे. भेटली का? तुम्हाला बुकिंग करायची असेल तर खाली मी नंबर देते तर त्याला कॉन्टॅक्ट करा. आणि खूप सुंदर फार्म हाऊस आहे जवळच आहे. तर या तुम्ही नक्की. आम्ही तर येऊच आता परत एकदा. तर तुम्ही पण या. सो चलो बाय बाय.